नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे शुभांगी SK ब्लॉगमध्ये. आणि आज मी बनवत आहे पुरणपोळ्या. रात्री पुरण करून घेतलं आणि आता पीठ मळते, मग पुरणपोळ्या करते. कारण आज आहे ज्योतिबाची यात्रा. आमच्या गावाला यात्रा असते म्हणून गेले सगळे गावाला. आणि इथं मी आणि आई आहे, बाकी गावाला गेलेत. तिकडून ते व्हिडिओ पाठवणार आहे यात्रेचे, पारायणचे. हनुमान जयंती आहे ना उद्या, मग पारायण पण असतो. रामनवमीला पारायण ठेवलेला होता. आता पारायणचे पण व्हिडिओ टाकतील, तेव्हा मी दाखवाल तुम्हाला, तेव्हा पण मी टाकल व्हिडिओ. आणि आता पीठ मळून घेते. थोडासा पातळ झालाय, बघू आता. इथं पुरण बनवून ठेवलेलं रात्री. आता ही आमटी करते काटाची. घालते आता. इथं वाटप केलं आहे, आता आमटी घालते. इथं पीठ मळून ठेवलं आहे. मग नंतरला पुरणपोळ्या बनवते आणि थोडीशी भजी. कारण की ताई पण आहे, माझ्या लक्षातच नाही आलं, ताई पण आहे. आम्ही तिघी आहे, मग तिघींचं बनवतं, तिघींसाठी. चला मग बनवताना दाखवते. आता आमटी घालते. कोथिंबीरचे वडे बनवते आता. इथं भजी. आता इथं मिरची पण तळायची, मिरची ठेवते इथं. इथं भात घातलाय. आता आमटी पण झाली आहे. आता पुरणपोळ्या आणि भजी करायची आहे. मग पुरणपोळ्या पण करते थोड्या वेळाने आणि भजी. मग पुरणपोळ्या करताना पण तुम्हाला दाखवते. आणि असंच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असं कमेंट पण करा. पुरणपोळ्या करताना दाखवते. मग आता पुरणपोळी बनवायला सगळं सामान घेतलं आहे. इथं ठेवलं आहे पीठ मळून. आता बनवते. चला मग आता लाटायला घेते पुरणपोळ्या. 9 वाजले.